प्लीज. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच आमचे मार्गदर्शक बोंडे सर, डॉक्टर धीरज कणकरे सर व इथं जमलेले सर्व स्टाफ असतील किंवा शेतकरी बंधू असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे स्वागत करतो. आत्ताच जाधव सरांनी थोडक्यात माझा परिचय करून दिलेला आहे आणि देशातील पहिला देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आम्ही शेतकऱ्याच्या सहकार्यातून, शेतकऱ्याच्या मार्गदर्शनातून म्हणलं तरी चालेल, हा पहिला प्रकल्प आम्ही 2020 साली कृषी महाविद्यालय पुणे येथे चालू केलेला आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या सहभागातून का ह्याचं मला शेतकऱ्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. 2015 साली असेच काही आमचे मित्र बसलेले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या गायी जास्त दूध देत नाहीत किंवा त्यावेळेस A1 A2चं खूप मोठं फॅड होतं. त्या अनुषंगाने देशी गाई आपल्याला जी 10 ते 15 लिटर अगदी 20 लिटर पर्यंत जी दूध देऊ शकते त्यावरती काय आपल्याला काम करता येईल का, त्यातून अशी आमच्या मित्रांची चर्चा चालू झाली आणि त्यातून आम्ही 2015ला 9 जणांचा एक ग्रुप केला आणि त्यातून 18 गाई सहवाल आम्ही पाकिस्तान बॉर्डरवरून आणलेले. त्याला पार्श्वभूमी दुसरी अशी आहे की आम्ही कृषी महाविद्यालय धुळे येथे लाल सिंधी गायीवरती गेले 40 वर्षे काम करतोय आणि खानदेशाच्या वातावरणामध्ये अगदी 6-7 डिग्री सेल्सिअस पासून 45-46 डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा आपल्याला ही लाल सिंधी गाय खूप चांगल्या पद्धतीने दूध देते. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही लाल सिंधीच्या शोधात होतो. परंतु आम्ही ज्यावेळेस एंडेराय करण्याला गेलो त्या ठिकाणी आम्ही सहवाल गाय पाहिली आणि ह्या सहवाल गायीचा हायेस्ट रेकॉर्ड आम्ही 27.5 लिटर त्या ठिकाणी स्वतः पाहिलेलं. त्यानंतर आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने कसा करता येईल यासाठी आम्ही ह्या 18 गायी, आम्ही काही कृषी पदवीधर होतो आणि काही प्रगतशील शेतकरी होतो, यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये केला. आता सध्या आम्ही हा प्रकल्प 18 गायीमध्ये चालू केला. आता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, अगदी नागपूरपर्यंत आमच्या आता सध्या शेतकरी ह्या क्लबमध्ये सहवाल क्लब आहे, त्यामध्ये 6000 गायी आहेत सहवाल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्यावरती रेकॉर्डिंग सगळं करत आहोत. दूध उत्पादन असेल, फॅट पर्सेंट असेल किंवा रिस्पॉन्स, रिप्रोडक्शन रिस्पॉन्स असेल, दूध उत्पादन कशा पद्धतीने आणि किती दिवसात देतात, ह्या सर्व प्रकारचा अभ्यास आम्ही करत होतो. त्याचबरोबर तुम्ही जर खानदेशामध्ये पाहिलं किंवा नाशिक रिजन ह्या बेल्टमध्ये पाहिलं, गुजरात बॉर्डरला, त्याच ठिकाणी सुद्धा गिर गायी खूप महत्वाच्या संख्येने आहेत. महाराष्ट्राच्या ब्रीडपेक्षा आता सध्या गिर गायींची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त होत चाललेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही 2020 साली महाराष्ट्र शासनाला देशातील ज्या 53 गायी आहेत, देशी गायी आहेत, त्यातल्या फक्त 5 गायी ह्या दुधासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या 5 गायींचा आपल्या महाराष्ट्रामध्ये तुलनात्मक अभ्यास करण्याचं काम ह्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आता यामध्ये मुख्य उद्देश हा याचा आहे की ह्या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला 10 लिटर ते 15 लिटर अगदी 20 लिटरचं सुद्धा आम्ही टार्गेट ठेवलेले. आपल्याला देशी गाय कुठलं दूध देऊ शकते आणि त्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये तुलनात्मक अभ्यास कशा प्रकारे करता येतो हा आम्ही प्रयत्न करून कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये हा प्रकल्प चालू केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांबरोबर आम्ही सहवाल क्लब स्थापन केलेला आहे, गिर गायींचा क्लब स्थापन केलेला आहे, त्याचबरोबर रेड सिंधी आहे, थारपारकर क्लब आहेत. असे जे दुधासाठी प्रसिद्ध गायी आहेत त्यांचे आम्ही क्लब आम्ही ह्या शेतकऱ्याच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये तयार केलेले आहेत आणि त्यातून ज्या गायी आहेत, प्रोडक्शन परफॉर्मन्स असेल किंवा रिप्रोडक्शन परफॉर्मन्स असेल, याचा तुलनात्मक अभ्यास आम्ही ह्या गायींच्या माध्यमातून करतोय. आता सध्या सर 3 वर्ष झाला हा प्रकल्प आम्ही चालू केलेला आहे आणि अगदी आमच्या फार्मवरती सुद्धा आम्ही सहवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी या सर्व गायी आम्ही तिथे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यातून तुलनात्मक अभ्यास म्हणजे सहवाल गाय जास्तीत जास्त किती दूध देऊ शकते, रेड सिंधी गाय किती दूध देऊ शकते, अगदी राठी सुद्धा. आता आम्ही जर पाहिलं एनडीडीबीचाच रिपोर्ट आहे की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली गाय ही राठी चालू शकते, असं त्यांचा एक रिपोर्ट गेल्या 2 महिन्यापूर्वी आलता. तर त्या दृष्टीने सुद्धा हा आम्ही प्रकल्प पुण्यामध्ये चालू केलेला आहे
आणि त्यामध्ये फक्त ब्रीडिंगवरती काम करत असताना दूध उत्पादन त्याचबरोबर दुग्ध प्रक्रिया, आता सध्या पुण्यामध्ये आम्ही 70 रुपये लिटरने दूध विकतो, काही शेतकरी अगदी 110 रुपये लिटर पर्यंत दूध विकतात. आम्ही स्वतः विद्यापीठामध्ये 2,500 रुपये किलो प्रमाणे तूप विकत आहोत. त्याचबरोबर हे दुग्ध प्रक्रिया बरोबर शेण आणि गोमूत्र प्रक्रिया हा उद्देश आमचा खूप महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अलीकडे 80 मुक्त शेती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल त्यामध्ये देशी गाई हे केंद्रबिंदू झालेले आहे. या ठिकाणी ती गाई 1 लिटर पण दूध देत आहे आणि काही गाई 10 लिटर पण दूध देत आहे. परंतु जर आपण ह्याला 8 लिटर ते 12 लिटर दूध देणारी गाय जर शेतकऱ्यांना दिली तर त्यातून दुधाचं पण उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे आणि त्याचबरोबर शेण गोमूत्र असेल याचा उपयोग सुद्धा आपण सेंद्रिय शेती किंवा 80 मुक्त शेतीसाठी कसा करू शकतो ह्या दृष्टीने आम्ही ह्या 5 गायींवरती काम करतोय. आमच्या प्रकल्पामध्ये एकही ड्रॉप दुधाचा असेल किंवा दूध प्रक्रियेचा असेल किंवा शेणाचा असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा गोमूत्राचा असेल पाण्याचा एकही ड्रॉप वाया जात नाही. अशा प्रकारचं सगळं इंटिग्रेटेड अप्रोच आम्ही एकात्मिक पद्धतीने सर्व हे केलेलं आहे. शेणापासून आम्ही ब्राऊन तयार करतो, शेणापासून वर्मी कंपोस्ट तयार करतो, बायोमिक्स तयार करतो, अगदी स्लरी तयार करतो आणि ती शेतीसाठी वापरतो. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आम्ही शेणापासून गणपती तयार करतो, पंती तयार करतो, कुंड्या तयार करतो. आपण ज्या बाकीच्या कुंड्या वापरतो प्लास्टिकच्या त्या आम्ही शेणाच्या सुद्धा तयार केलेल्या. तर कुठलाही भाग आम्ही वाया न जाऊ देता की आम्ही देशी गाई संवर्धनाचं काम आता सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून करत आहोत. आता तांत्रिक प्रोग्राम असा आहे की फक्त आम्ही अगदी 20-20 गायी आम्ही आमच्या संशोधन केंद्रामध्ये आणलेल्या आहेत. त्याचबरोबर जसं शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही सहकार्य करत असतो. खरेदी करून देत नाही पण कुठं चांगल्या गायी भेटतात आणि ते कशा प्रकारे घेतल्या पाहिजेत ते आम्ही ह्या ठिकाणी दाखवतो. कारण सहीवाल आणि राठी घेताना खूप मोठा डिफरन्स शेतकऱ्यांना फसवलं जातं. ऍक्च्युली सहीवाल आणि राठी बहीणच आहेत. कारण सहीवाल जरी प्युअर असली तर राठी ही सहीवाल, थारपारकर, लाल सिंधी ह्या सगळ्यांचा मिक्स आहे. त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी कन्फ्युज होतो. तर या ठिकाणी आम्ही ज्यांना गायी घ्यायच्या त्यांना ह्या सर्व ब्रीड आम्ही ओरिजिनल त्या ठिकाणी दाखवतो. गीरमध्ये सुद्धा जवळजवळ 13 प्रकारचे वेगवेगळे उपजाती आहेत. गीरमध्ये सहीवालमध्ये 3 उपजाती आहेत. तर अशा प्रकारे सगळ्या राठीचे माझ्याकडे 9 कलर आहेत आता सध्या राठीमध्ये. म्हणजे पूर्ण ब्राऊन सुद्धा कलर आहे, पूर्ण ब्लॅक सुद्धा कलर आहे, ब्राऊन आणि व्हाईट पॅचेस आहेत, ब्लॅक अँड व्हाईट पॅचेस आहेत. अशा सर्व प्रकारचे आम्ही त्या पाकिस्तान बॉर्डरच्या आसपास केला गावातून हे सगळे कलर त्या ठिकाणी केलेले आहे. मुख्य उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या गायींचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची त्या ठिकाणी फसवणूक झाली नाही पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सहीवाल, लाल सिंधी, थारपारकर, राठी आणि गीर ह्या देशामध्ये ज्या 53 जाती आहेत देशी गायीच्या त्यापैकी ह्या 5 जाती दुधासाठी प्रसिद्ध आहे असं आयसीआरच्या ह्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण ह्या गायींवरती इथं संशोधन केलं. चारा उत्पादन हा सर्वात महत्वाचा घटक आहे. परंतु आजचा जो मला विषय दिलेला आहे त्यामध्ये यांत्रिकीकरण हे खूप महत्वाचं आहे. चारा आपण मका असणं गरजेचं आहे, मकेचा मुरघास करणं गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये चारा कापणी करणं हे सगळ्यात अवघड काम आहे. तर आम्ही आमच्या फार्मवरती ह्या सर्व गोष्टी तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला, पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. व्हिडिओ दिसतो सर? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मका, लसूण घास, बरसीम. लसूण घासच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर लसूण घासामध्ये सगळ्यात जास्त प्रथिने अगदी 18 ते 22% प्रथिने आपल्याला लसूण घासामध्ये भेटतात. परंतु आपल्या इथं आपण एकाच प्रकारचा चारा घ्यायला घालतो, म्हणजे एकतर मका किंवा एकतर ऊसाचे वाडे किंवा गवत. परंतु आपल्याला जर चांगल्या प्रकारे गायीचं संवर्धन करायचं असेल, दूध उत्पादन मिळवायचं असेल तर चाऱ्यावरती लक्ष देणं हे खूप गरज आहे. आता तुम्ही गुजरातमध्ये गीर पाचाल, हरियाणामध्ये सहीवाल पाचाल, राठी, थारपारकर पाचाल त्या ठिकाणी आपण जसं शेळ्या मेंढ्या पाळतो महाराष्ट्रामध्ये 50 गाय शेळ्यांचा कळप किंवा 500 गाय शेळ्या मेंढ्याचा कळप, त्या ठिकाणी गायींचे कळप हे हजारात असतात. 1000, 2000, 3000 गायींचे कळप असतात आणि ते अगदी खानदानी ब्रीडर आहेत तिथले शेतकरी. त्यांचे 4थ्या, 5व्या पिढ्या ह्या ब्रीडमध्ये काम करतात
आणि त्या दृष्टीने ते अगदी योग्य तांत्रिक दृष्ट्या ते ब्रीडिंगचं काम दर 3 वर्षांनी ते बुल बदलत असतात. अशा प्रकारे तिथं त्यांचं काम चाललेलं आहे. परंतु तिथं चरायला गेल्यामुळे अनेक प्रकारच्या वनस्पती खातात आणि आपण तिथे एकच प्रकारचा चारा देतो. ते टाळण्यासाठी आम्ही गायींसाठी हर्बल गार्डन ही कन्सेप्ट या ठिकाणी केलेली आहे. अगदी 12 ते 13 प्रकारच्या वनस्पती आम्ही तिथं लावलेल्या आहे. शेवगा वगैरे तर कडीपत्ता हे कॉमन झालेलं आहे. कोरफड असेल, अश्वगंधा असेल, अशा प्रकारच्या सुद्धा वनस्पती आम्ही इथं हे केलेले आहेत. आता चारा कापणी हे खूप महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. तर यासाठी हे फ्रंट रिपर आपण तुम्ही वापरू शकता. फ्रंट रिपर आहे, सिंगल रो हार्वेस्टर आहे. तर अशा प्रकारे हे आणि स्वस्त आहेत. 75,000 रुपये फक्त ह्या फ्रंट रिपरची किंमत आहे. आणि एक एकर आपण फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये कट करू शकतो. अशा प्रकारे हे मशिनरी आम्ही त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन केलेले आहे. सायलेज बनवण्यासाठी हायब्रिड नेपियर म्हणजे जे हत्ती गवस म्हणतो तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे कापलं जातं. सायलेज बनवणे हे खूप काळाची गरज आहे. सायलेज शिवाय दुग्ध व्यवसाय होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. भविष्य ज्या दारामध्ये सायलेज आहे तोच शेतकरी दुग्ध व्यवसाय भविष्यात चांगल्या पद्धतीने करणार आहे. त्यासाठी हे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या मशिनरीचा वापर केलेला आहे. लसूण घास कापणीसाठी तुम्ही पाहू शकता. हा 22 ते 25,000 रुपयांपर्यंत ही मशीन भेटते आपल्याला. आणि ज्या ठिकाणी 2 ते 3 लेबर लागतात हे 1 तासामध्ये हे मशीन काम करू शकते. पेट्रोलवरती चालतं हे मशीन. फक्त आपला ब्रश कटर आहे त्याला फक्त ते पुढे अटॅचमेंट आपल्याला जोडायला लागते. हे सायलेज बनवण्यासाठी वेगवेगळ्या मशिनरी मार्केटमध्ये आहेत. त्यामध्ये हे जर आपण बनवलं तर आपण 1000 किलोची बॅग बनवू शकतो. परंतु 50 ते 60 किलोची बॅग सुद्धा ह्या मशिनरीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. तर ह्याची किंमत सुद्धा 3 लाखाच्या आसपास आहे. 40 किलो पासून ते अगदी 80 किलो पर्यंतचे आपण सायलेज बॅग ह्यामध्ये तयार करू शकतो. लसूण घास कापणी यंत्र आहे. जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात लसूण घास असेल, कारण लसूण घास कापणीसाठी खूप लेबर लागतात, मजूर लागतात, त्यासाठी ही मशिनरी वापरू शकता. पेरणी यंत्र आता आपल्याकडे अशी पद्धत आहे की एकरी 40 किलो मका वापरा किंवा 30 किलो मका वापरा. ऍक्च्युअली त्यामध्ये तेवढं उत्पन्न पण भेटत नाही. आता हे पेरणी यंत्र आपण परभणी कृषी विद्यापीठाने हे डेव्हलप केलेलं, रोहित एजन्सीला दिलेलं आहे. खूप चांगलं हे पेरणी यंत्र आहे. फक्त 8 ते 9 किलो बियाण्यामध्ये आपल्याला तेवढा चारा भेटतो. हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे डेअरीमध्ये काही प्रॉब्लेम येतात. कधी कधी गाई बसते किंवा वेल्यानंतर तिला उठता येत नाही किंवा कॅल्शियम कमी झाल्यानंतर किंवा ऍक्सिडेंट होतो, त्यावेळेस ते गाई उचलण्याचं हे यंत्र आम्ही तयार केलेलं आहे. अगदी 25,000 पासून ते 1 लाखापर्यंतचे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे काऊ लिफ्टर आपण म्हणतो त्याला, हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आता गायीला ग्रूमिंग केलं तर 12% दूध वाढतं असं आपल्याला म्हणजे हे झालेलं आहे, मान्य झालेलं आहे. परंतु ते खरारा कोण करत बसणार आहे गायींसाठी? तर ऑटोमॅटिक सुद्धा ब्रश आपण तिथं वापरू शकतो किंवा एक साधा ब्रश सुद्धा वापरू शकतो. याची फक्त 10 ते 12,000 रुपये खर्च येतो. जर तुम्ही डी लेवलचा ब्रश घेतला तर तो 1.5 लाखापासून ते 2.5 लाखापर्यंत आहे. तर असा प्रयोग आपण करू शकतो. किंवा दुसरा 500 रुपयामध्ये जर तुम्हाला करायचं असलं तर लाकूड घ्यायचं, मोठा बांबू घ्यायचा आणि त्याला कात्या गुंडळायचा आणि तो सेंटरला लावायचा. ती गाई बरोबर ती स्वतः ग्रूमिंग करून घेत असते. तर अशा गोष्टी करणे सुद्धा गरजेचं आहे. ग्रूमिंग बरोबर ही फॉगिंग सिस्टीम आहे. उन्हाळ्यामध्ये जर टेम्परेचर 40च्या पुढे गेलं किंवा 45च्या पुढे गेलं तर काही जास्त खर्च नाही. आपली जी गोटे धुण्यासाठी जी मोटर असते त्यालाच फक्त फॉगर लावायचे. खूप चांगल्या पद्धतीने आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी गोट्यामध्ये मेंटेन करू शकतो. हा एक आम्ही त्या ठिकाणी प्रयोग केलेला आहे. आता सर्वात महत्वाचं, तुमच्याकडे गायी आहे, तुमच्याकडे ती गाय दूध देते, परंतु सगळ्यात दुर्लक्ष भाग म्हणजे आपण शेण आणि गोमूत्र आहे. लक्षात ठेवा. शेण गोमूत्रावर जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत तुम्ही शाश्वत देशी गोपालन करू शकत नाही. लक्षात ठेवा. आमच्या डेअरीमध्ये जसं मगाशी सांगितलं की एकही ड्रॉप, मग तो दुधाचा असेल किंवा दूध प्रक्रियेतून तयार होणारं पाणी असेल किंवा शेण असेल, गोमूत्र असेल किंवा बाकीचे कुठले पाणी, पूर्ण गोटा धुतलेलं पाणी असेल, एकही ड्रॉप आम्ही वाया जाऊन देत नाही. त्याचं हे मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही गाईचा गोटा आहे. तिथून आम्ही शेण हे बायोगॅसमध्ये टाकतो. हा प्लास्टिकचा बायोगॅस आम्ही तयार केलेला आहे. त्यापासून बायोगॅस तयार होतो.
पूर्ण डेअरीमध्ये तयार होणारा बायोगॅस आम्ही एका कंटेनरमध्ये कॉम्प्रेस केलेला आहे. पूर्ण प्रोसेसिंग आम्ही 100 ते 150 किलो लिटर दूध हे दररोज प्रोसेसिंग करत असतो. ते पूर्ण हे आपण बायोगॅसवरती सर्व संयंत्र चालवतो. म्हणजे आमचं खवा मेकिंग यंत्र सुद्धा हे बायोगॅसवरती चालतं. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचा गॅस आम्हाला वापरायला लागत नाही किंवा तुम्ही जेनसेटला सुद्धा त्याचा वापर करू शकता. त्यातून जी स्लरी बाहेर पडते ते परत डिवॉटरिंग करतो. त्यातून पाणी आणि पावडर सेपरेट करतो. पाण्याचा वापर मध्ये आम्ही जीवाणू टाकतो. ते 7 दिवस फर्मेंट करतो आणि टँकरच्या साह्याने शेतामध्ये देतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जमीन सुधारण्याचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करताय. बायोगॅस उत्पादित करून तुम्ही हवेमध्ये वातावरणामध्ये जो मिथेन गॅस जात असतो त्यातून तापमान वाढ होत असती ते सुद्धा कमी करण्याचं म्हणजे पर्यावरण संवर्धनाचं सुद्धा काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय. आणि ती राहिलेली जी पावडर आहे ते ऍक्च्युली आपली पद्धत अशी आहे की शेण गाई आपण झाडाखाली बांधतो, गोट्यात बांधतो, तिला बांधून ठेवतो आणि ते शेण जे असेल ते उकरड्यावर टाकून देतो. परंतु अशा पद्धतीने जर वापर केला तर तुम्हाला उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ भेटणार आहे. त्या पावडरमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर गणपती बनवायचे असेल, कुंड्या बनवायच्या असतील तर त्यामध्ये काही नैसर्गिक घटक टाकायचे, डिंक टाकायचे. त्यापासून ह्या गणपती, कुंड्या, पंत्या ह्या सर्व प्रकारच्या वस्तू आपण शेणापासून बनवू शकतो. शेतीच्या दृष्टीने जर पाहायचं असेल तर त्यापासून आपल्याला फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल किंवा वर्मी कंपोस्ट असेल किंवा अगदी बायो इनरिच सेंद्रिय खत सुद्धा तुम्ही त्यातून बनवू शकता. अशा प्रकारची पद्धत आम्ही त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट केलेली आहे आणि ह्या पूर्णतः मॅकॅनाइज आहे. तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला संधी भेटली किंवा आमच्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. सांगण्याचा उद्देश हाच आहे, भविष्यामध्ये जर आपल्याला शाश्वत देशी गोपालन करायचं असेल तर गाई संवर्धनाबरोबर दूध उत्पादन, दुग्ध प्रक्रिया आणि शेण आणि गोमूत्राचा आपल्या शेतीसाठी, आपल्या पर्यावरणासाठी, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी वापर केला तरच हे शाश्वत होऊ शकतं. परंतु त्याप्रमाणे आपल्याला त्याकडे पाहणं हे गरजेचं आहे. हा बायोगॅसचा युनिट आहे. इथं 500 किलो दररोज शेण वापरतो. दररोज 22 क्युबिक मीटर गॅस तयार होतो. पूर्ण लॅब त्या ठिकाणी चालू आमची त्यावरती जाते. दुसरं हे जे युनिट आहे ते आम्ही दररोज बायोगॅस 1 किलो शेणापासून किती बायोगॅस तयार करतो ह्याचं संयंत्र आम्ही त्या ठिकाणी बसवलेलं आहे. ते डेटा जनरेशन आता सध्या आमचं त्या ठिकाणी चालू आहे. कारण पुढे कार्बन क्रेडिटला सुद्धा हा डेटा खूप महत्वाचा लागणार आहे. आताच आमचा एक एमओ चालू आहे एका कंपनी बरोबर की 1000 शेतकऱ्यांना आम्ही कनेक्ट करून आमच्या संशोधन केंद्राला कनेक्ट करून कार्बन क्रेडिट मिळवण्याचा बायोगॅसच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करत आहोत. हे वॉटर डिवॉटरिंग मशीन आहे. जास्त किंमत नाही ह्याची, 75,000 पासून 1 लाखापर्यंत त्याची किंमत आहे. परंतु खूप चांगल्या पद्धतीने आपण शेण आणि गोमूत्राचा वापर ह्या मशीनच्या माध्यमातून करू शकतो. स्लरी चांगल्या प्रकारची तयार करू शकतो. शेणापासून आम्ही लाकूड पण तयार करतो. लाकूड सुद्धा आम्ही तयार करतो, त्याला गो कास्ट म्हणतो आपण. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. ह्या मशीनची सुद्धा किंमत जास्त नाहीये. अगदी 40,000 पासून ते 70 ते 80,000 पर्यंत ही मशीन आहे. शेण त्यामध्ये लिंबाचा पाला टाकू शकता, त्यात तुम्ही निरगुडीचा पाला टाकू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये जो पाला आहे तो सुद्धा त्यात मिक्स करू शकता आणि गो कास्ट बनवू शकता. आणि ह्याचा वापर विविध विधीसाठी करतात. शहरामध्ये खूप ह्याला, आपल्या गावाकडे गौऱ्या असतात पण शहरामध्ये ह्याला खूप डिमांड आहे. अंत्यविधीसाठी सुद्धा वापर करतात किंवा बाकीच्या ज्वलनासाठी सुद्धा ह्याचा वापर करतात. दिसते व्हिडिओ? ओके. सगळ्यात महत्वाचं आता हा प्रोम म्हणजे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण हा आता शहरामध्ये हा खूप फेमस झालेला आहे. शेणाची पावडर, जसं मागाशी सांगितलं की ती शेणाची पावडर घेणे, त्यामध्ये रॉक फॉस्फेट टाकणे, विविध प्रकारचे जीवाणू टाकणे, बायो इनरिच सेंद्रिय खत तयार करणे. शेणाची किंमत आपल्याला 2 ते 3 रुपये, म्हणजे बायोगॅस काढून घेतो, त्यातला सगळा रस काढून घेतो, जो चोथा राहिलेला आहे त्याच्यामध्येच आपण चांगल्या प्रकारचे जीवाणू टाकणे, रॉक फॉस्फेट टाकणे, बाकीचे सुद्धा ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर आहे, मायक्रोन्युट्रिएंट आहे ते त्यामध्ये टाकू शकतो आणि चांगल्या प्रकारचं नैसर्गिक पद्धतीने आपण हे प्रोम तयार करू शकतो. शहरामध्ये अगदी 30 रुपये किलो पासून ते 100 रुपये किलो पर्यंत हे शेणाच्या गोळ्या विकतात. खर्च आपल्याला फक्त 5 ते 6 रुपये येतो ह्याच्यामध्ये. आणि या मशिनरीची किंमत सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 2.5 लाखापर्यंत पूर्ण सेट येतो, हा पूर्ण अगदी गोळी तयार करेपर्यंत. तर ही सुद्धा एक शहरामध्ये शेण, आता शेण म्हणले की हात लावत नाहीत शहरातली लोक, त्यांच्यासाठी हे चांगली
हे आहे गोष्ट आहे. किसानमध्ये आम्ही स्टॉल लावलेला, ते आम्ही त्या गोळ्या ह्याच्यात ठेवलेल्या, कपाट ठेवलेला आहे. तर दोघा ठिकाणी ती गोळी घेतली तोंडात टाकली ती, म्हणजे लोकांना शहरातल्या लोकांना जास्त माहित नसतं. त्यासाठी ही एक संधी आपल्यासारख्या लोकांना आहे. आम्ही बायोमिक्स सुद्धा तयार केलेलं आहे. बायोमिक्स म्हणजे जीवामृतच आहे, परंतु आम्ही देशी गायचं शेण, गोमूत्र आणि विद्यापीठाने केलेले विविध प्रकारचे जे जीवाणू आहेत त्याचा वापर करून आम्ही हे बायोमिक्स तयार केलेलं आहे. ते सुद्धा आम्ही 60 रुपये लिटरने पुण्यामध्ये विकतो. हे गणपती तयार केलेले आहेत. त्यानंतर हे पंत्या तयार केलेले आहेत शेणापासून. गवारगम फक्त याच्यामध्ये फक्त शेणाची पावडर, चांगली शेणाची पावडर आणि त्यामध्ये गवारगम ह्याचा वापर केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ह्या वस्तू बनवू शकतो. कुंड्याला शहरामध्ये खूप चांगली मागणी आहे. हे बाकीच्या मशिनी आहेत. शेण उचलणे, अलीकडे शेण उचलणे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मुक्त संचार गोळता वापर हा पुढच्या दृष्टीने आपल्या मजुराच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे किंवा गायींच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी आम्ही एकदा गाई पाऊस संपल्यानंतर डायरेक्ट वर्षातनं फक्त 2 वेळा शेण उचलतो. अजिबात दररोज शेण उचलायची गरज नाहीये. त्यामध्ये त्याच गायी खुराने चांगलं शेणखत तयार होतं, गोमूत्र त्यामध्ये पडतो, त्यामुळे त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण सुद्धा आपल्याला खूप चांगलं भेटतं. आणि ते उचलण्यासाठी हे फक्त 22,000 रुपयाचं यंत्र आहे. ट्रॅक्टरला फक्त जोडायचं आहे आणि ते त्या पद्धतीने आपण शेण ह्या यंत्राच्या माध्यमातून उचलू शकतो. आता दुग्धजन्य पदार्थ आम्ही वेगवेगळ्या ब्रँडनी तयार केलेले आहेत. फुले अमृत ब्रँड आम्ही तयार केलेला आहे. देशी गायचं दूध आम्ही 70 रुपयांनी विकतो. तूप आम्ही 2,500 रुपयांनी विकतो. पनीर आहे ते 450 रुपये किलो विकतो. खोवा 690 रुपयांनी विकतो. तर अशा प्रकारचे ब्रँड, शेवटी तुम्ही एवढं कष्ट करताय पण तुम्ही जर ब्रँड नाही केला तर ते मार्केटमध्ये चालत नाही. काही शेतकरी आमचे सहवाल क्लबचे शेतकरी आहेत, 3,500 रुपये किलोने तूप सुद्धा विकणारे काही शेतकरी आहेत आणि अगदी ते परदेशात मध्ये पाठवतात. तर अशा प्रकारे सुद्धा आम्ही हे आमच्या इथे आमच्या संशोधन केंद्रामध्ये जसं चालू केलं आहे तसं आमचे जे क्लब मेंबर आहेत त्यांच्या फार्मवरती सुद्धा हे चालू केलेलं आहे. हे दुग्धजन्य प्रक्रियेसाठी आपण हे वेगवेगळ्या मशिनरी आहेत. खवा मेकिंग मशीन, क्रीम सेपरेटर आहे, हा खवा मेकिंग मशीन आहे. पनीर प्रेस आहे. याची किंमत जास्त नाहीये. पनीर आता सध्या सगळ्यात जास्त अडल्ट्रेशन, भेसळ ही पनीर आणि खोव्यामध्ये आहे आणि अलीकडे लोक घाबरतात हे म्हणजे पनीर खोवा खाण्यासाठी. तर ह्या छोट्या मशिनी अगदी लाकडापासून सुद्धा आम्ही तयार केला पनीर प्रेस आहे. 600 रुपयामध्ये तुम्हाला पनीर प्रेस भेटू शकतो. हा बॉटल पॅक करण्यासाठीचे हे मशीन आहे. त्याचबरोबर आम्ही तुलनात्मक अभ्यास म्हणजे शेण असेल, गोमूत्र असेल, त्याचबरोबर गायींचा तुलनात्मक म्हणजे रक्ताचे सॅम्पल सुद्धा घेतो आणि त्यामध्ये हिमोग्राम असेल, हिमॅटॉलॉजी असेल किंवा सगळे मिनरल्स असतील याचा तुलनात्मक अभ्यास आपण एका फार्मवरती करतो. कारण देशामध्ये सहवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी एका फार्मवरती कुठंच नाहीये. आम्ही खूप ठिकाणी फिरलेलो आहोत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कोणती गाय चांगली दूध देऊ शकते ह्याचा हा तुलनात्मक अभ्यास आम्ही तिकडे चालू केलेला आहे. आता हे इलेक्ट्रोलाइट आम्ही शेतकऱ्यांचे सुद्धा, आमचे जे क्लबचे मेंबर आहेत त्यांना सुद्धा आम्ही गायींना काय प्रॉब्लेम असेल तर कुठले घटक कमी आहेत रक्तामध्ये त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट त्यांना देत असतो. अशा मशिनी आम्ही आमच्या संशोधन केंद्रामध्ये तयार केलेल्या आहेत. परत हे हिमोटोग्राम आहे. सोमॅटिक सेल भविष्यात नाही म्हणजे एक 4-5 वर्षात तुमचं दूध नुसतं फॅट आणि एसएनएफ वर विकलं जाणार नाही. त्याला सोमॅटिक सेल काउंटची जोडच द्यायला लागणार आहे. त्यासाठी आम्ही ह्या सर्व गायींचं किंवा शेतकऱ्यांच्या ह्यामध्ये अवेअरनेस करण्यासाठी त्यांचे सॅम्पल सुद्धा आम्ही फ्रीमध्ये करून देत आहे. आमचा पूर्ण प्रकल्प हा सोलरवरती 40 किलो मेगावॅटचा हा प्रकल्प चालू आहे. पूर्ण जवळजवळ 200 गायी आहे तो पूर्ण हा सोलरवरती मेडाच्या साहाय्याने आम्ही हे सोलर पॉवर गोटा तयार केलेला आहे. आम्हाला लाईटसाठी एमएससीबीची गरज नाही आणि दुग्ध प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला गॅसची गरज नाही. हे पूर्णतः नैसर्गिक पर्यावरणपूरक आम्ही हा दुग्ध व्यवसाय आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिली गोपरिक्रमा तुम्हाला फक्त त्या ठिकाणी मंदिरामध्येच पाहायला भेटते, पण पहिली गोपरिक्रमा आम्ही आमच्या संशोधन केंद्रामध्ये केलेली आहे. उद्देश हाच आहे आणि हे सत्य पण आहे
तुम्ही गुगलवरती काऊ म्युनिकेशन किंवा काऊ कर्डिंग म्हणतो आपण, काऊ कर्डिंग सुद्धा हा शब्द सर्च करा. गाईला मिठी मारण्यासाठी तिथं पैसे द्यायला लागतात. तर ही कन्सेप्ट परत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येते, आपल्या देशामध्ये सुद्धा आलेली आहे की त्यामुळे तुमचा ट्रेस कमी होतो. त्यासाठी आम्ही हे गो परिक्रमा तयार केलेली आहे. त्यामध्ये दुसरा उद्देश असा आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या ब्रीड आहेत, अगदी देवणी, लाल कंदारी, कोकण कपिला, खिल्लार, गवळाऊ, डांगी, ह्या 6 ब्रीड आणि आता 7वे रजिस्टर झाले आणि आपल्या प्रकल्पातल्या 5 बिल सहवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड शिंदे असे 11 गायींचे कंपार्टमेंट आहे आणि ते एक प्रकारे डेमॉन्स्ट्रेशन युनिट पण होतं आणि तुमची गो परिक्रमा 11 गायींना गो परिक्रमा सुद्धा होते. आणि तो एक वेगळा म्हणजे आपले देशी गोपालन शेवटी संस्कृती आहे, अध्यात्म आहे आणि त्याला फक्त आपण शास्त्राची जोड देण्याचा हे प्रयत्न केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी. गांडूळ खत युनिट आहे आमचं. सगळ्यात महत्वाचं आता सध्या देशामध्ये 53 गायी आहेत, परंतु त्यातल्या 53 ब्रीड आहेत, परंतु त्यातल्या फक्त 15 ते 20% प्युअर राहिलेले आहेत. सगळ्या गावठी गायी झालेल्या आहेत किंवा त्यांचं प्रॉपर ब्रीडिंग न केल्यामुळे ही आपल्यावरती अशी परिस्थिती आहे. आणि गीर गाई ही आपल्या देशाची आहे, परंतु आपल्याला आता सध्या एम्ब्रिओ ब्राझीलला मागायला लागतात. त्यासाठी एम्ब्रिओ ट्रान्सफर भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान शिवाय आपण ह्यांची संख्या वाढवू शकत नाही. हा प्रयोग आम्ही आमच्या फार्मवरती पण करतोय आणि शेतकऱ्यांच्या दारामध्ये करतोय. शेतकऱ्यांच्या दारामध्ये पुढच्या वर्षी आमच्या 150 कालवडी तयार होतील. त्यामध्ये सहवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी जशी शेतकऱ्यांची डिमांड असेल. काही शेतकरी आम्ही 10 जिल्ह्यातले निवडलेले आहेत आणि त्यांच्या दारामध्ये आता सध्या सुद्धा आता परवा दिवशी आमचे 79 गायींमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर भ्रूण प्रत्यारोपण अगदी आटपाडी तालुक्यामध्ये सोलापूरमध्ये आम्ही हे काम चालू केलेले. आता सध्या आमच्या प्रक्षेत्रावरती सुद्धा कालवडी जळमलेल्या आहेत, टेस्ट टू बेबी आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या इथे सुद्धा जलमलेले आहेत. पहिली गीर, पहिली सहवाल आणि पहिली थारपारकर टेस्ट टू बेबी आपण आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जन्मलेले आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत असतो, प्रात्यक्षिक आम्ही हे सर्व दाखवत असतो. आमचे ट्रेनिंग प्रोग्राम हे प्रात्यक्षिक बेस आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दाखवणे आणि त्याच्यातून प्रश्न उत्तर घेणे हा एक आमचा प्रयोग आहे. हे शाश्वत देशी गोपालनाचं आम्ही ट्रेनिंग घेत असतो, ऑनलाईनच्या माध्यमातून घेत असतो. त्यासाठी असे वेगवेगळे इमोजी वापरलेले आहेत. हे वेगवेगळे गायींचे काही डिमांड आम्ही या ठिकाणी केलेले. एकात्मिक पशुपालन करणं गरजेचं आहे. त्यांना जन्माचे मृत्यूचे दाखले तयार करणे गरजेचं आहे. किंवा आमची वंशावळ पत्रक आम्हाला मिळाली पाहिजे. आमच्या गायी काही 1 महिना संपाव गेल्या तर ती कन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी मांडलेली. तिच्या काही डिमांड आहेत. आपण जसे म्हणतो आम्हाला विमा लागू करा, सरकारी नोकर आम्ही म्हणतो की आम्हाला प्रोटेक्शन, विम्याचं प्रोटेक्शन पाहिजे, तसं आमच्या गायींना सुद्धा विमा लागू करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करा गायी म्हणते. आम्ही जसं म्हणतो की जुनी पेन्शन योजना लागू करा, तशी गायी सुद्धा म्हणते की आम्हाला राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड बसणार नाही. वासरांसाठी अंगणवाडी योजना चालू करा. आपण आपल्या पोरांना सांभाळतो तसंच गायीला सांभाळायचं आहे. द्या ना तिला चांगल्या प्रकारचं खुराक, तिला चीक चांगला पाजा, कापरेशन चांगलं द्या. अशा माध्यमातून हा अवेअरनेस प्रोग्राम आणि प्रत्येक गोष्ट ती कवितातून बोलते. आता आपल्याकडे वेळ नाहीये, ऑनलाईन तुम्ही पाहू शकता हे सर्व आमच्या युट्यूब चॅनलवरती. लसीकरण वेळेवरती करा. मुक्त संचार, आता ही म्हणते द्या अम्मा मुक्त संचार गोटा, होईल तुमचा फायदा मोठा. काय त्यात खर्च नाही, तुम्हाला गोटा बांधायला जास्त खर्च नाही, परंतु तिला आराम भेटतोय हे तिला ह्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. संतुलित आहार आमच्या हक्काचा. तिला जो हक्क आहे, तुम्हाला दूध तर पाहिजे, गाय तर चांगली दिसली पाहिजे, तर त्यासाठी तिला आहार पण चांगला योग्य प्रकारे दिला पाहिजे. अशा प्रकारचे मेसेज आम्ही तयार केले. नेहमी मागता दूध वाढ, आमची मागणी राशन कार्ड. राशन कार्ड म्हणजे काय, आपण राशन कार्ड गावाकडे आपल्याला माहितच आहे राशन कार्डचे फायदे काय. तिला सुद्धा काप रेशन पाहिजे, हिपर रेशन पाहिजे, मिल्क रेशन पाहिजे, ड्राय रेशन पाहिजे, बुल रेशन पाहिजे. अशा वेगळ्या प्रकारचे रेशन दिले तर ती त्याप्रमाणे आपल्याला परफॉर्मन्स देणार आहे. बाकीचे काही ह्या टेक्निकल गोष्टी आम्ही ह्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांचा आहे सूर खास, आम्हाला हवा मुरघास. भविष्य डेअरीचं फक्त मुरघासमध्ये आहे. जर आपल्याला अशा सांभाळायच्या असल्या तर आपण सांभाळू शकता. आजही माझ्यावरती खूप वेळा फोन येतात. आता हा कार्यक्रम झाल्यावर सुद्धा कोणतरी मला सापडेल पकडणच की तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या गाय सोडून त्या पंजाबच्या आणता, गुजरातच्या आणता, आमच्या गायीचं काय.
हा हे दोघं तरी मला भेटणारच तिथे. परंतु त्यांना सुद्धा आमच्या इकडे सुद्धा खिल्लार गाई 8 लिटर 10 लिटर देणारे शेतकरी आहेत. मस्जिद पठाण म्हणून इंदापूरचे आहेत, 10 लिटर त्यांची खिल्लार देते. परंतु ते गेले त्यांची तिसरी पिढी आहे, त्या गाईवरती सिलेक्शन करत 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 ते दूध वाढवत चाललेले आहे. महाराष्ट्रातल्या जरी ओढ कामासाठी किंवा दुहेरी कामासाठी गाय असल्या तर काही शेतकऱ्यांकडे 10 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या देशी गाय सुद्धा आहेत. परंतु हे आपण जर पॅटर्न बघितलं, देशामध्ये जेवढ्या गायी आहेत त्यातल्या 5 गायी ह्या दुधासाठी हमखास दूध देणाऱ्या आहेत, हमखास. आणि तुमचं 8 लिटर ते 10 लिटर दूध हे सरासरी 100% भेटणार आहे. त्यासाठी हा आपल्या एचएफला किंवा जर्सीला 80 मुक्त दूध उत्पादन, सेंद्रिय दूध उत्पादन तुम्ही फक्त ह्या गायींच्या माध्यमातूनच करू शकता. नाहीतर मोस्टली तुम्हाला अँटीबायोटिक, हार्मोनचा वापर हे आपल्याला संकरित गाय किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये करायला लागणार आहे. प्रोबायोटिक जे आहे त्याची माहिती, कृत्रिम रत्नाचे फायदे, लिंग निर्धारित तंत्रज्ञान. आता फक्त आपल्याला वळू सांभाळणं खूप अवघड परिस्थिती आहे. मी फक्त 5 मिनिटं घेतो सर, संपवतो लगेच. सेक्स सॉर्टेड सिमेंट हे जे तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून 99% फक्त आपण कालवडीत जन्माला घालू शकतो हे तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे आणि ते स्वस्त झालेलं आहे, पहिल्यासारखं महाग नाहीये. तर अशा प्रकारे आम्ही हे बायोगॅसचं आहे, हे पंचगव्याचं आहे, गोमूत्र अर्क कसं तयार करायचं. आमच्या प्रकल्पाला गेल्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी गोधन प्रदर्शन आम्ही आयोजित केलं होतं. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पशुसंवर्धन मंत्री, कृषी मंत्री, आदरणीय आताचे कृषी मंत्री सुद्धा फक्त 20 मिनिटासाठी आलते, परंतु 2.5 तास पूर्ण प्रकल्प बघत होते. त्यानंतरच त्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला सांगितलं की देशी गायचं काम आम्हाला ह्या भागामध्ये करायचंय. आता थोड्याच दिवसात आम्ही ह्या भागामध्ये काम चालू करतोय. तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आम्ही ट्रेनिंग घेत असतो. तर अशा पद्धतीने हा आमचा अगदी छोटासा प्रयत्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा झालेला आहे. कारण ह्या प्रकल्पाला आम्हाला चालना भेटली किंवा संकल्पना सुचली फक्त त्या शेतकऱ्यांमुळे भेटली. त्यामुळे मी त्या शेतकऱ्यांचं आभार मानतो. तुम्ही सुद्धा मला थोडीशी संधी दिली इथे बोलण्याची, माझ्या देशी गायला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे पण मी आभार मानतो. धन्यवाद.